श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला एकदा तरी गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता गायीची आपण सेवा का करत आलेलो आहोत? प्राचीन काळापासूनच आपण गायीची सेवा करतोय, गायीची पूजा करतोय, आराधना करतोय, कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांची जागा असते आणि 33 कोटी देवी देवतांची पूजा करणं एवढं आपल्याला शक्य होत नसतं. तर त्यामुळे या 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्ती व्हावी यासाठी आपण गायीची सेवा करत असतो. आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्यावरती व्हावी. तुम्हाला माहिती आहे, माता लक्ष्मीला मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूंना ज्या गोष्टी प्रिय असतात तर त्या गोष्टी माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय असतात. ज्या प्रकारे भगवान विष्णूंनी स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मी मार्गशीर्ष महिना आहे, प्रत्येक महिन्यामध्ये किंवा सगळ्या महिन्यांमध्ये मला मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे, असं हे भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलेलं आहे. जसं त्यांनी पिंपळाचं वृक्ष, स्वतः मी एक पिंपळाचं वृक्ष आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, तर त्याच प्रकारे माता लक्ष्मीला पिंपळ वृक्ष आणि मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे. आणि भगवान विष्णूंना गायीची सेवा सुद्धा अतिशय प्रिय आहे. तर या गायीची सेवा करण्यासाठीच आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी गायीला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. आपल्या अवतीभोवती ज्या काही अडचणी आहेत, आपल्या अवतीभोवती जे काही दुःख आहे तर त्या दुःखातून आपल्याला मार्ग मिळण्यासाठी, अडचणीतून मार्ग मिळून आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे त्या इच्छापूर्ती होत नाही, तर त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, आपल्याला गायीला काय खाऊ घालायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही हा जो उपाय आहे तर तो कधीही करू शकता. मार्गशीर्ष महिना जोपर्यंत आहे तर तोपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी हा जो उपाय आहे तर तो करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आता जर एकादशी आली तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला मी आता ही जी वस्तू खाऊ घालण्याला सांगणार आहे तर ती तुम्हाला खाऊ घालता येणार नाही. कारण काय, एकादशीच्या दिवशी गायीचा उपवास असतो, त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती गायीला खाऊ घालायची नाहीये. त्यानंतर बघा, एकादशीच्या दिवशी मग तुम्ही हिरवा चारा जो असतो तर तो तुम्ही गायीला खाऊ घालू शकता. पण इतर दिवशी कोणत्याही दिवशी जाऊन तुम्ही गायीच्या अशा पद्धतीने सेवा करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक चपाती घ्यायची आहे. चपाती ताजीच घ्या, शिळी वगैरे घेऊ नका. आणि चपाती करत असताना जे आपण पीठ मळतो तर त्यामध्ये मिठाचा वापर करू नका. त्यानंतर त्या चपातीवरती आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे. तूप लावल्यानंतर त्या चपातीवरती अजून एक आपल्याला चपाती ठेवायची आहे आणि ही जे तूप लावलेली चपाती आहे, 2 चपात्या आपल्याला गायीला खाऊ घालायच्या आहेत. आता तुम्हाला घरून जाताना थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे, हळदी कुंकू घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर गायीला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे, तिच्या पायांवरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गायीला नमस्कार करायचा आहे आणि गायीला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. एकदा तुम्ही हा उपाय करून बघा, नक्की तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही आकांक्षा आहेत तर त्या सर्व तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गायीला सांगायच्या आहेत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या पूजेला, भगवान विष्णूंच्या पूजेला, त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांचं जे केशवचं रूप आहे तर त्याला पूजायला खूप विशेष महत्त्व आहे. तर त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून तुम्ही पाळा, नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. घरामध्ये जे काही पैसा येतो तर तो स्थिर होईल. घरातले सर्व जे काही दोष आहेत तर ते दोष नष्ट होतील. घरामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि कधीच आपल्याला पैशांच्या ज्या काही अडचणी आहे तर त्या येणार नाही. घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट बाधा आहेत त्यामध्ये शत्रुपीड असू शकते, वास्तुदोष असू शकतात, पितृदोष असू शकतात, तर ते सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील. आता जे तुम्ही तूप गायीच्या ते पोळी बनवणार
बनवणार आहात तर त्याला लावणार आहात तर ते जे तूप आहे तर ते गाईचंच असावं, म्हशीचं तूप तिथे तुम्ही घेऊ नका. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. नक्की करा, नक्की फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.